ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर कौस्तुभ शिंदे म्हणून आहेत अहमदनगरमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर दादा म्हणत होते, माझ्या आईला माझ्यानंतर खूप दिवसांनी म्हणजे आई प्रेग्नंट राहिली। मी पण खूप दिवसांनी झालेलो आणि त्याच्यानंतर मी 4थी-5वीत माझी सुरू झालेली होती म्हणतात. 4थी संपलेली होती. तर त्यावेळी आईला म्हणजे आई प्रेग्नंट राहिली म्हणतात आणि मग इतक्या वर्षांनी हे झालेलं आहे. त्यामुळं सगळेजण आईची काळजी घेत होते घरचे म्हटले आणि माझ्या आईला म्हणजे माझी आजी जी होती म्हणजे वडिलांची आई, ती होती, ती आईंच्या मार्गातली होती म्हणतात आणि माझ्या आईला सारखी सांगायची, की नामस्मरण कर आणि आईंचं करत जा. माझी आई कधी करायची नाही म्हटले ते. त्या म्हणायच्या ती म्हणायची, "तुम्ही करताय ना आत्या, तर तुम्ही केलं काय आणि मी केलं काय? आपल्या घरासाठीच करताय तुम्ही पण, मी पण." मग पण तिला आवड नव्हती म्हणल्या आणि आजी माझी खूप आधीपासून आईंचं करत होती म्हणलं आणि आईंना बघितलेलं सुद्धा होतं माझ्या आजीनं म्हणतात त्या कौस्तुभदादा म्हणत होते. माझ्या आजीनं बघितलेलं सुद्धा होतं आईंना. तर त्या दादा म्हणत होते आजीचा खूप विश्वास होता आणि मग दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेला अगदी देव पाण्यात ठेवलेले होते. का तर आईची कंडिशन खूप क्रिटिकल होती आणि देव पाण्यात ठेवलेले होते माझ्या आजीनं म्हणतात ते आणि त्यावेळेला की जे पण होणार आहे ते आता सुखरूप होऊ दे म्हणून आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं तिनं म्हणजे आईंना म्हणजे आईंचा जो फोटो होता, तर तो काढून अगदी म्हणजे आसन करतो ना आपण, तसं आसन, पण त्या आसनाला पाण्यात ठेवलेलं होतं म्हणतात. म्हणजे आसनावर ठेवलेला होता आईंचा फोटो, पण ते आसन जे होतं, ते आसन पाण्यात ठेवलेलं होतं. का तर फोटो डायरेक्ट पाण्यात ठेवला तर तो खराब होऊ शकतो म्हणून. म्हणून आसन हे करून ते आसन पाण्यात ठेवून की माझी सून करत नाही तुमचं, पण मला मला माझी सून, माझं जे नातू आहे, नातवंड काही असेल ते, ते व्यवस्थित पाहिजे म्हणून देव तिनं पाण्यात ठेवलेले होते. आणि आजीला ती खूप सवय होती. काही संकट आलं घरावर किंवा काही कोण संकटात असेल, तर लगेच देव ती पाण्यात घालायची म्हणतात ते. तर अशा पद्धतीनं तिनं ठेवलेलं होतं आणि आईची डिलिव्हरी झाली म्हणतात. तर सीझर करावं लागलं तिचं, पण झालं. चांगली मुलगी झाली आईला आणि खूप चांगल्या पद्धतीने ती व्यवस्थित कव्हर झाली वगैरे. मग आईनं सगळे देव पाण्यातून आजीनं काढले आणि त्याच्यानंतर म्हणतात असं झालं, की 1-2 दिवस गेले मध्ये म्हणतात आणि परत आईची तब्येत बिघडली. 2-3 दिवस गेले व्यवस्थित आणि आईची तब्येत परत बिघडली आणि आईची तब्येत परत बिघडल्यावर आजीला फार काळजी वाटायला लागली. परत तिनं आईंचे फोटो ते देव्हारातले काढले आणि ते पाण्यात ठेवले सगळे देव आणि मग आजोबा माझे चिडले. "अगं प्रत्येक वेळेला काय त्या देवांना तू पाण्यात ठेवत राहतेस आणि त्याच्यामुळेच जास्त संकटं येत राहतात. तर सारखं त्या देवांना किती वेळा त्या पाण्यात भिजवत राहायचं आणि ते काढ तू त्यातनं." तर ती म्हटलं आजी बोलायला लागली, "नाही, नाही माझी श्रद्धा आहे." "कशाची श्रद्धा? तुझी जर श्रद्धा आहे आईंवर, तर तू नामस्मरण कर, तू जास्त हे कर." आजोबा पण पूर्वीपासून आईंचं करतात म्हणतात आणि करत होते. तर आजीला त्या गोष्टींचं फार हे वाटायला लागलं आणि सारखं आजोबा इकडून-तिकडून येऊन तिला बोलायला लागले. "ते काढ तू आधी सांगायला लागलोय मी. तू काढ देव पाण्यातून आणि जर ते तुझी काळजी असेल, तर तुझं सगळं आई व्यवस्थित करतील. नामस्मरण कर त्यापेक्षा तू." आणि मग म्हणतात आजीनं काढले देव, आजोबा जास्त ओरडायला लागले म्हणून. पण तिच्या मनात धाकधूक होती, की काय होतंय काय? ह्यांचं ऐकून मी करायला तर लागले. देव पाण्यात उगीच तर त्यांनी म्हटलं, की "अगं त्यांना तू संकटात टाकतेस, त्यांना जर बुडवून टाकतेस, अगदी त्या मूर्त्या दिसायच्या नाहीत इतक्यापर्यंत पाणी घालायची म्हणतात आजी आणि एवढं तू त्यांना बुडवल्यावर ते येणार कसे तुम्हाला बाहेर काढायला संकटातून? काहीतरी उगीच वेडसरपणा." असं आजोबा बोलायला लागले म्हणलं आणि मग त्या आजीनं काढलं. पण तिचं मन तिला हे होत होतं, की मी दरवेळेला असं करते आणि संकट जातंय घरावरचं आणि ह्यांनी आज एवढं ओरडायला लागलेत, मी हे करायला तिला काहीतरी झालं तर काय करायचं?
आणि खरंच आईची कंडिशन फार हे झालेली होती म्हणतात. आणि पण तुम्हाला सांगू त्या दिवशी रात्री आई व्यवस्थित झाली. व्यवस्थित ती नॉर्मल झाली. आणि मग आजोबा दुसऱ्या दिवशी म्हटले, "बघ, काही असं नसतं. हे देव तुम्ही पाण्यात घालताय म्हणजे खरं ही चूक करताय. त्यांना देवांना पाण्यात बुडवणं हे हे काय म्हणजे असं आहे का, की देवांनाच तुम्ही संकटात घातल्यासारखं आहे." आजोबा बोलले. "हे तुम्ही देवांना संकटात घालताय." आजीनं त्याच्यानंतर कधी तसं केलं नाही आणि ती नामस्मरणावर मग भर द्यायला लागली. ज्यावेळेला संकट येईल त्यावेळेला नामस्मरण करायला लागली. तर आजीचं हे आम्ही आधीपासून बघत होतो. आईला पण मग मी आल्यावर म्हटलं, "आई असं-असं झालं." ज्यावेळेला आई आली आणि तर आई हसायला लागल्यावर आजी रागानं बोलली, म्हटली, हिनं जर हिचं हिच्यासाठी करत असती तर मला कशाला करावं लागलं असतं? मला शिव्या खायला लागतात ते लागतात आणि हसायला लागल्यावरती वगैरे असं आजी बडबडायला लागली. आणि तुम्हाला सांगू म्हणतात त्यावेळेपासून आई म्हटली, "हे बघा आत्या, मी करते पण मला काही जास्त जमणार नाही. मी 1 माळ करेन दिवसात. मी जास्त काही करणार नाही. तर कर बाई तेवढं तरी. काय तुमचा प्रपंच कसा होणार आहे तुझं तुलाच माहिती आहे." असं आजी बोलून गेली. आणि तुम्हाला सांगू म्हणतात 6 महिन्यात आजी वारली. त्याच्यानंतर 6 महिने गेले आणि आजी वारली. तर खरंच आजी गेल्यानंतर घराला एक अवकळा आल्यासारखी झाली म्हणलं. आजी वारली तसे 2 महिन्यात आजोबा गेले म्हणलं. दादा म्हणत होते. आजी गेली आणि लगेच 2 महिन्यात आजोबा गेले. आणि आजोबा, आजी दोघंही गेल्यावर खरंच वडिलांच्या बिझनेसवरती परिणाम झाला आणि खरंच आईच्या कृपेनं जे संसार उभा होता, तो कुठेतरी ढासळायला लागल्यासारखं वाटायला लागलं. आणि आई करायची म्हणजे असं खरं एक माळ करायची, नुसतं देवाला दिवा लावायची एवढंच काय ते करायची म्हणतात ते. आणि बिझनेस अचानक लॉस व्हायला लागला वडिलांचा माझ्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे जे पण काम हातात घेईल, त्यांनी बिझनेस हे केलं, तर दुसरा एक बिझनेस घातला. असं करत म्हटले इतकं लॉसमध्ये आणि कर्जात बुडायला लागले. आजी आणि आजोबा गेले तसे 1 वर्षाच्या आत वडील आमचे कर्जबाजारी झाले म्हणले. तरीसुद्धा आईच्या डोक्यात येत नव्हतं, की हे कुठल्या गोष्टीमुळे होतंय किंवा आईनं काहीतरी आपल्याला सासूबाईंनी काहीतरी म्हणजे शेवटच्या वेळेला सांगितले. तर त्यां 1-1.5 वर्षानंतर आईच्या हे लक्षात आलं म्हणला दादा म्हणत होते सॉरी, की 1-1.5 वर्षानंतर आईच्या हे लक्षात आलं, की ज्यावेळेला आजी गेली त्यावेळेला तिनं बोललेली होती, की आजपर्यंत आईनी हे घर तारलंय, तर आता इथून पुढं करणं किंवा न करणं तुमच्या हातात आहे आणि ह्या घराला त्यांनी तारलंय, तर त्यांची सेवा ह्या घरात झाली पाहिजे. आईंनी सासूबाईंनी जाताना हे बोलल्या म्हणल्या, त्यांच्या आई म्हणत होत्या. पण ते माझ्या नंतर लक्षातनं गेलं आणि मला एवढं काही ते मला आवडच नसल्यामुळं भक्ती वगैरे ह्या गोष्टीमध्ये आवडच नसल्यामुळं मी ते लक्षात घेतलं नाही म्हटलं. आणि 1-1.5 वर्षानंतर फार आमची कंडिशन क्रिटिकल झालेली म्हणतात. फार बिकट कंडिशन होती. कर्ज इतकं झालेलं होतं. मला इंग्लिश मीडियमला घातलेलं होतं, ते काढून मराठी मीडियमला टाकलं पप्पांनी म्हणतात. दोघांनाही आम्हाला भावंडांना. त्यात माझ्या बहिणीचं आजारपण सारखं निघायला लागलं म्हणलं. 2 वर्ष ती असं आजारी होती. पहिल्यांदा तिला कावीळ झाली, नंतर टायफॉईड वगैरे झालं. असं 2-3 वेळा ती आजारी पडली. त्यात खूप सारा पैसा खर्च झाला म्हणलं. आणि ती म्हणजे आधीच वीकच होती बहीण माझी. खाण्यापिण्याची तिच्या खूप तक्रारी होत्या. त्यामुळे तिला आजार लगेच व्हायचे. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आई ज्यावेळेला त्रासात यायला लागली, आईला खूप टेन्शन यायला लागलं, त्यावेळेला आईला 1-1.5 वर्षानं ते आठवलं. आणि घरात आईंचा फोटो होता, आईंची प्रकाशनं होती, पण आईंचं काहीच केलं जात नव्हतं म्हणले. आणि मग एक दिवशी आई बोलली, "अरे कौस्तुभ आणि आजी असं-असं बोललेली होती मला आणि वडिलांना पण बोलली." तर मग मी म्हटलं, "आई मग आपल्याला केलं पाहिजे, तुला जर आजी असं बोललेली होती तर." तर मग त्यावेळेला आईनं बोलली म्हणतात पहिल्यांदा आईंच्या पुढं, की "माझ्या नवऱ्याचा बिझनेस व्यवस्थित चालू दे
आणि माझ्या मुलीची तब्येत अगदी व्यवस्थित होऊ दे. आई माझ्याकडून चुका झाल्या मला माफ करा. पण मी रोज एक जसं मी आधी करत होते तसं मी करते आणि म्हणजे करतच आहे. पण तुम्ही हे जी संकटं आलेली आहेत त्याचं निवारण करा आणि माझ्या मिस्टरांचा बिझनेस परत चालू द्या व्यवस्थित आणि मुलगी माझी व्यवस्थित निरोगी राहू द्या, मुलं दोन्ही पण निरोगी राहू द्या. असं मी असं माझी आई बोलली म्हणतात. आणि म्हणतात हे जे आपण म्हणतोय ना गुरूंचा कोप, तर ह्या गोष्टी आपण म्हणतो बघा, की सेवेत एवढा खंड पडला. वर्ष, दीड वर्ष घरात सेवा झाली नाही किंवा उपासना झाली नाही. जी जबाबदारी सासूबाईंनी त्यांच्यावर सोडून गेलेल्या होत्या, ती जबाबदारी पुढे चालवली गेली नाही आणि मग ते कुठेतरी गुरूंचा कोप आपण आपण म्हणतोय. त्याच्यानंतर म्हणतात आई 4.5-5 वर्ष उपासना करत होती. पण तरीसुद्धा परिस्थिती काही बदल नव्हता म्हणतात. तशीच्या तशी परिस्थिती होती. आईला खूप वाईट वाटायचं. वडिलांनी सगळं बिझनेस वगैरे सगळा बंद केला. आईच्या लग्नाच्या आधीपासून जो बिझनेस चालू होता, तो बिझनेस आजी वारल्यानंतर, आजोबा वारल्यानंतर लयाला गेला. ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय म्हणलं आम्हाला. आणि त्याच्यानंतर वडिलांनी बिझनेस बंद केला आणि ते जॉब करायला लागले. आईला इतकं वाईट वाटायचं. मी तर आता उपासना पण करायला लागले, हे पण करायला लागले, तरी पण. पण आईनं मग त्याच्यानंतर मात्र बंद केली नाही उपासना. का तर मार्ग काहीतरी निघायचे. जरी उपासनेत म्हणजे आपण म्हणतोय ना खूप फायदा नाही झाला, तरी पण काहीतरी मार्ग निघायचे. त्यामुळे आई कधी उपासना बंद नाही केली नंतर तिनं. आम्हाला पण म्हणायची, "तुमच्यासाठी तुम्ही करा." मला सासूबाई इतके वर्ष सांगत होत्या आणि त्यांच्या जाण्यानंतर तरी मी नेम चालवायला पाहिजे होता. घरात जो नेम चालू होता तो. आणि मग म्हणतात असं 4.5-5 वर्ष गेली. आणि 4.5 वर्षानंतर मी पण थोडासा मोठा झालो, हे झालो. असं वाटायला लागलं, की आपण पण थोडंसं काम केलं पाहिजे. घरी हातभार लागला पाहिजे आपला. तर मी मग शिकत-शिकत जॉब करायला लागलो म्हटले आणि खूप इच्छा होती म्हणतात माझी सायन्सला वगैरे घ्यायची. पण ते झालं नाही म्हणतात आणि मग मी शिकत-शिकत काम करत आईला खूप वाईट वाटायचं आणि एवढं आमची चांगली परिस्थिती होती, तर ती अशी एवढी खराब झाली. त्यामुळं सगळ्यांना वाईट वाटत होतं, बहिणींना वगैरे आईच्या म्हटले ते. आणि असं असताना एक दिवशी असं झालं, मी येताच म्हणजे कामावरून येत होतो मी म्हटले, जॉबवरून येत होतो आणि येताच म्हणजे इतक्या जोरात मला धडकलं म्हणतात. एक सुमो गाडी म्हणतो ना आपण, त्या सुमोनं. तर एवढ्या जोरात मला त्यांनी उडवलेलं होतं आणि मी सायकलवर होतो म्हणले आणि त्या गाडीनं मला उडवलं. सगळेजण म्हणायला लागले, की पोरगं संपलंय ते. एवढ्या जोरात मी उडून पडलेलो म्हणतात ते. आणि ज्या वेळेला हे झालं, तर त्यावेळेला फक्त माझ्या मानेच्या खाली तेवढं मला लागलेलं होतं. म्हणजे खूप जास्त लागलेलं होतं मानेच्या खाली असं. पण माझ्या डोक्याला मार लागलेला नव्हता. हातापायांना काय झालेलं नव्हतं. कुठेही काही झालेलं नव्हतं म्हणतात. आणि तो वार बरोबर गुरुवार होता म्हणतात. आणि म्हणजे आतपर्यंत मला जखम झालेली होती. पण ती हे आतमध्ये नाही म्हणजे सगळं खरचटत गेलेलं होतं. सगळं रक्तबंबाळ झालेलं होतं. पण लोकांना एवढं आश्चर्य वाटलं म्हणतात, एवढं तिथल्या लोकांनी आश्चर्य केलं. "अरे, कुठल्यातरी देवाचीच कृपा झाली तुझ्यावर." नाहीतर सगळ्यांना वाटलं, की तो मुलगा संपलाच. एवढ्या जोरात उडून मी पडलेलो होतो म्हणल्या. आणि डोक्याला-बिक्याला जर लागलं असतं, तर तिथंच संपलं असतं, असं बोलत होते ते. आणि मग म्हणतात मी घरी आलो आणि आईची पूजा वगैरे झालेली होती. म्हणजे संध्याकाळची जी पूजा होती ती झालेली होती. मी 7, 7:15च्या दरम्यान यायचो आणि आई नुकतीच स्वयंपाकाला तिनं घातलेलं होतं म्हणल्या आणि मला जे बघितली ते तिला म्हणजे पूर्ण हातापायातून जीव गेल्यासारखा व्हायला लागला. काय झालं, काय झालं? तर म्हणले, "आईंच्या कृपेनं वाचलोय हे बघ." का तर खूप मोठ्या गाडीनं मला उडवलेलं होतं. तर आई इतकी रडायला लागली आणि म्हणायला लागली, "आई किती परीक्षा घेणार आहे अजून?" आणि म्हणजे इतके वर्ष मी करते तर सुख तर नाही आहे. माझा नवऱ्याचं सगळं
होतं नव्हतं तेवढं तुम्ही घेतलं काढून आणि आता मुलांच्यावर पण तुम्ही हे करायला लागलाय, संकट घालायला लागलाय. तर मी म्हटलं, "अगं आई, माझ्यावर खूप मोठं काहीतरी येणार होतं, तर ते कमी झाले असं म्हण." तर "नाही, नाही, त्यांनीच ते करून आणायला लागलेत आणि जसं सासूबाई गेलेत ना, तसं मी बघायला लागले. त्यांनी माझ्यावर सूड उगवायला लागलेत." असं आई बडबडायला लागली. माझ्या नवऱ्याचं सगळं काढून घेतलं, तरी मी सेवा, उपासना करायला लागले. माझी मुलगी वरचेवर आजारी आणि बहिणीचं सुद्धा आजारपण सारखं चालूच होतं म्हणले सॉरी आणि तर तिचं आजारपण चालू आहे. माझा मुलगा एक तेवढा चांगला आहे. आता ते सुद्धा तुम्हाला बघवेना झाले का? आणि वारसा मला चालू ठेवायला सांगितलाय माझ्या सासूनं, म्हणून मी म्हणजे नेम जो आहे तो चालू ठेवायला सांगितलाय, म्हणून मी करायला लागले. नाहीतर मी आता बघायला लागले 4-5 वर्ष तुम्ही आमच्यासाठी काय करताय? तुम्ही फक्त संकट देताय. तुम्ही दुसरं आमच्यासाठी काहीही करत नाहीये. फक्त आमची बरबादी करण्यासाठी तुम्ही ह्या घरात तुमचा फोटो ठेवलेला आहे. असं आई वाटेल ते बडबडायला लागली म्हणले आणि रडत होती. माझी जखम हे करत होती आणि म्हटली, "चल दवाखान्यात जाऊन येऊ." आणि त्या दिवशी म्हणतात खरं तुम्हाला सांगायचं तर अगदी ₹50 सुद्धा नव्हते मला दवाखान्यात नेण्यासाठी आणि वडील आले. वडील अक्षरशः रडले म्हणतात त्या दिवशी, की म्हणजे संकट तरी कमी व्हायची नावं नाहीत का तर धंद्यामध्ये जो लॉस झालेला होता, जे पैसे हे झालेले होते, तीच कर्ज वडील फेडायला लागलेले होते म्हणतात. आणि इतकी वाईट कंडिशन होती आणि नंतर आई त्या दिवशी रागानं बोलली संध्याकाळी, "काय आम्हाला मारून टाकायचं तर मारून टाका, पण उद्याच्या उद्या नेऊन तुम्हाला नदीचं विसर्जनच करते तुमचं." असं आई बोलली म्हणतात. आणि म्हटले, "माझ्या मुलांच्या पण जीवावर उठलाय तुम्ही. माझ्या नवऱ्याच्या बिझनेसपर्यंत ठीक होतं. आम्हाला मुलगी आजारी पडतात तरीसुद्धा मी गप्प बसले. आता एक पोरगं माझं चांगलं आहे, त्याला पण न्यायचं प्लॅनिंग आहे का तुमचं? तुम्हाला उद्याच्या उद्या नेऊन विसर्जन करते तुमचं." असं आई बोलली म्हणतात रागानं आणि तर वडील माझे म्हणायला लागले, "अगं गप्प बस, काय उगीच त्या देवांना काय बोलून उपयोग आहे? काय बोलायचं नाही, काय नाही, आपल्याकडनं होतंय तेवढं करायचं." आणि मग म्हणतात दुसऱ्या दिवशी सकाळी आईनं खरंच ठरवलं, की काही नाही आपण न्यायचं हे देव सगळे आणि विसर्जन करायचं. आईंच्या फोटोचं तर आधी विसर्जन करायचं. का तर मला ह्यांचं करायला लागतंय. हे सासूबाईंनी ह्यांचं कर म्हणून सांगितलंय, असं ती बडबडायला लागली. मला हे फोटो आधी नेऊन विसर्जन करायचं मला नाहीच करायचं आता मी इथनं पुढं करणारच नाही अजिबात. असं ती बोलायला लागली म्हणतात. आणि वडिलांनी तो फोटो हातातून काढून ठेवला आणि म्हटले, "तू जरा शांत हो आणि तुला करायचं नसेल तर करू नको, पण हे विसर्जन वगैरे असलं काही आणि डोक्यात घेऊ नकोस आणि माफी माग. तू काहीही असू दे, माफी माग आईंची आणि तुला सेवा होत नाहीये म्हणून सरळ सांग, पण माफी माग बाई. मला तर डोक्याला आणखी जरा जास्त त्रास नको आहे." वडील घाबरून असं बोलायला लागले म्हणले. तर मग तो फोटो ठेवला म्हणले आणि आईनं माफी मागितली आणि माफ करा असं म्हणली, रागारागातच बोलली ते म्हणले आणि निघून गेली तिथून. तर वडील माझे म्हटले, "जरी माझ्या बायकोकडनं झालं नाही, तर माझ्या आईनं सांगितलं म्हणून तुमचं करेन." वडीलसुद्धा कधी करत नव्हते म्हणले आणि तुमचं मी करेन, जरी माझ्या बायकोकडून झालं नाही तरी. पण आमच्यावर संकटं येतात, ती मुलांवर येऊ देऊ नका. असं वडील बोलले म्हणतात. आणि वडील कामावरती निघून गेले. तरी पण उठली आई. मी त्या दिवशी घरीच राहिलो म्हणतात. बहीण पण घरी होती आणि रागारागानं बोललेली होती, पण उठली तरीसुद्धा. गेली, पाया पडली, त्याच्यानंतर अंगारा आणली, मला लावली म्हटले आणि बसली ती परत उपासनेला आणि मी म्हटलं, "आई सकाळी तर विसर्जन करायला चाललेली होतीस फोटोचं. जाऊ दे, काय असायचं ते असू दे." असं म्हटली आणि ती परत उपासनेला बसली. रडत-रडत तिनं उपासना केली म्हणतात. सगळी तिची उपासना तेन झाली. 3 ते 4 दिवस परत ती उपासना करत होती म्हणले. 3 ते 4 दिवस गेले आणि 3-4 दिवसानंतर अचानक एक फोन आला म्हणले आणि तो फोन आल्यानंतर आई उडली अगदी म्हणले. म्हणजे
सेवेची पूर्तता होत आल्यावरच आपल्याला अशी दुर्बुद्धी सुचते काय, असं म्हणतात दादा, की आपली सेवा पूर्ण होत आलेली असते. पण त्याच वेळेला ना अशा काहीतरी घटना घडतात, की पेशन्स संपवतात आपले गुरु. बघतात की पेशन्स राहतात काय शेवटपर्यंत. पण ते पेशन्स संपतात आणि आपण गुरूंना दोष देतोय आणि तरीसुद्धा म्हणजे गुरु बघतात की संपतात काय पेशन्स परीक्षा घेताना. तर आणि जर सेवेत खंड पडलेला असला तर मात्र खूपच जास्त त्रास होतोय म्हणतात आणि ह्या गोष्टी आहेत बरं का. तर ते दादा म्हणत होते की आईला फोन आला आणि तुम्हाला सांगू म्हणतात, माझ्या जन्माच्या आधीपासून म्हणजे आईचं लग्न झालं त्याच्यानंतर 1-1.5 वर्षापासूनच ते प्रकरण चालू होतं, कोर्ट कचेरी. म्हणजे आईच्या आईची जमीन होती म्हणतात. आईच्या आईची जमीन होती आणि ते म्हणजे वादामध्ये म्हणजे भाऊ आणि बहिणी ह्यांच्यामध्ये ते वाद होता म्हणले आणि ती खूप जमीन होती आईच्या आईची. तर म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल. दादांच्या आईच्या आईची. तर त्या जमिनीसाठी मामा लोकं जी होती, दादांची मामा लोकं जी होती, तर ते हिस्से द्यायला तयार झालेली होती. नाहीतर अशीच ह्यांचं पण नाही तुमचं पण, आम्हाला पण नको आणि तुम्हाला पण नको, कुणालाच नको ते, असं ते चाललेलं होतं. पण बहिणींना मिळू द्यायचं नाही. पण त्याच्यात हिस्से द्यायला तयार झालेले होते म्हणतात. एवढं आपण म्हणतोय ना गुरुमार्ग धरला, तर त्यांना काळजी असते आणि ते कुठनं तरी मार्ग काढतात. आणि एवढं आम्हाला त्यावेळेला समाधान वाटलं आणि असं वाटलं की बाबा द्यायला तयार झालं म्हणजे निदान थोडेफार तरी आपल्याला मिळतील. तर तुम्हाला सांगू म्हणतात तब्बल 9 लाख रुपये त्यावेळेला आमच्या आजीच्या जमिनीचे आम्हाला मिळालेले होते. 2 महिन्यांनी मिळाले. पण मिळाले म्हणून हे झाल्यावरती आईला इतका आनंद झालेला होता. आई इतकी म्हणजे रडली आईंच्या पुढं, की मी बोलले पण माझे पेशन्स संपलेले होते वगैरे ते आणि आईला वाटत होतं की 3-4 लाख रुपये तरी मिळतील. पण म्हणतात 9 लाख रुपये मिळाले त्यावेळेला आणि त्या 9 लाखात म्हणतात वडिलांनी मला दुकान घालून दिलं. म्हणजे आपण म्हणतो ना हार्डवेअरचं. तर मला हे करून दिलं म्हणतात. तर थोडासा पैसा त्यातला गुंतवून आणि बाबांनी स्वतः एक हे केलं म्हणजे पिठाची त्यांना दुसरं काही हे होणार नव्हतं. तर पिठाची गिरण वगैरे घातली म्हणतात घरगुती म्हणजे दोघांनाही करता येईल, आईला आणि बाबांना असं मिळून. तर पिठाची गिरण घातली, मला दुकान घालून दिलं आणि थोडे पैसे ठेवले म्हणतात वडिलांनी, की काय होतंय बघू. तर मी ते पण दुकान बघत होतो आणि मी जॉब पण करत होतो. सकाळ संध्याकाळ मी दुकानात हे करायचो आणि एक कमी पैशावर एक मुलगा ठेवलेला होता म्हणतात दुकानामध्ये आणि मी जॉब पण करत होतो. का तर बिझनेस बसेल नाही बसेल म्हणून. तर तुम्हाला सांगू म्हणतात खरं मी आईचे पैसे ज्या वेळेपासून मिळाले, त्यावेळेला मला पण खूप विश्वास बसायला लागला आणि आई थोडंफार आम्हाला म्हणायची, "करत असला करा तुम्ही." खरं कधी ती म्हणजे तिचाच विश्वास नसल्यामुळं जास्त तिनं कधी आम्हाला फोर्स नव्हता केलेला. त्या वेळेपासून माझी बहीण पण करायला लागली म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात ह्या गोष्टी ज्यावेळेला आपण करतोय ना, त्यावेळेला कळतंय की बाबा खरंच हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आयुष्यातलं हे सोनं आहे. तर तुम्हाला सांगू म्हणतात मी ज्यावेळेला दुकान घातलं, तर त्यावेळेला खूप कमी पैसे मिळायचे म्हणतात. सगळं जाऊन कुठेतरी ₹200-400 असे राहायचे महिन्याला. म्हणजे सगळे हे करण्यावरच जायचे म्हटले. माल आणणं, हे करणं, पगार देणं ह्याच्यावरच. माझं जॉबमध्ये पैसे मिळतील तेवढेच असायचे म्हणले. आणि आईला वाटायचं की ह्याचा तरी बिझनेस चालतोय का नाही, कुणास ठाऊक काय हे होतंय. तर म्हणतात तुम्हाला काय सांगू, त्यावेळेला मी आईची ज्यावेळेला सेवा सुरू केली, त्याच्यानंतर म्हणतात एक वर्ष, सव्वा वर्ष झालं असेल म्हणतात. तर तेवढ्या ह्याच्यात माझ्या बिझनेसमध्ये म्हणतात मला म्हणजे महिन्याला सॉरी वर्षाला नव्हे, तर महिन्याकाठी नंतर म्हटले एक 4-4, 5-5 हजार सेव्हिंग पडायला लागले. म्हणजे माझे हे व्हायला लागले महिन्याला.
आणि मग मला असं वाटायला लागलं, आईंचे चरण धरले तर खूप हे आहे. तर म्हटले मी सेवाही करत होतो, की वाचन करत होतो म्हटले ह्याचं सिद्धारूढ वैभवचं. सिद्धारूढ वैभव माझी आजी असल्यापासून आमच्या घरात खूप जास्त वाचलं जात होतं म्हणतात. आईंच्या चरित्रापेक्षा जास्त सिद्धारूढ वैभव माझी आजी सारखं वाचायची. त्यामुळं सिद्धारूढ वैभव मी वाचायला सुरुवात केलेली होती म्हणतात. आणि ते अशा पद्धतीनं वाचायचो म्हणतात, की एकदा बसलो वाचायला, की 11 पानं वाचायची आणि मगच उठायचं. 11 तिथं 12 पानं वाचायची आणि मगच उठायचं. 1-2 पानं वाचलं आणि तसं नाही. 11 किंवा 12 तरी पानं वाचायची आणि मगच उठायचं. असा मी नेम केलेला होता. ते सिद्धारूढ वैभवचा एक नेम होता म्हणतात माझा. नित्योपासनेचा एक नेम होता. संध्याकाळची नित्योपासना करत होतो आणि 5 माळ जप करत होतो. तर अशा पद्धतीनं मी करत होतो आणि आजही तो नेम माझा चालू आहे म्हणतात. आणि अशा पद्धतीनं नेम केल्यामुळं मला एवढी भरभराट आली धंद्यामध्ये म्हणतात. तर मी 2 दुकानं घातलेली आहेत म्हणतात आता. 2 दुकानं माझी झालेली आहेत म्हणतात. आणि पिठाची गिरण आम्ही नंतर बंद केली माझा व्यवसाय चांगला का तर त्याच्यामुळं सुद्धा प्रॉब्लेम ते हे नको म्हणून बंद केली. पण त्या जागी म्हणतात आम्ही भाड्यानं दिलेलं आहे. तर त्याचं भाडं येतंय ते त्यांनी दुसरं दुकान घातलेलं आहे ज्वेलरीचं एका ताईंनी. तर आम्ही तिथं त्यांना हे करून देऊन चक्की काढून असं दुकानच हे केलं म्हणतात आणि त्यांनी ज्वेलरीचं तिथं हे सुरू केलेलं आहे. तर ते म्हणतात पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट माझी बहीण जे आईला त्यांनी इतकी काळजी वाटायची तिची. तिच्या तब्येतीच्या तक्रारी ती जसं-जसं करायला लागली 4-4.5 वर्षानंतर तिच्या तब्येतीच्या तक्रारी कमी झाल्या. इतकी बारीक असायची माझी बहीण, इतकी बारीक होती म्हणतात आणि लग्नात सुद्धा सगळ्यांना वाटत होतं, तिच्या लग्नात असं वाटत होतं, की म्हणजे ह्या मुलीला काहीतरी आजार-बिजार आहे का? एवढी ती बारीक होती म्हणले दादा. आणि कसली काय मुलगी एकदम बारीक आहे, हे आहे आणि आईला पण भीती वाटायची, की लग्नानंतर ही सारखी आजारी-बिजारी का तर जशी सेवा तिची सुरू झाली, तशी जास्त आजारी पडत नव्हती, पण तिची तब्येत पण सुधारली नव्हती कधीच. आणि आईला भीती वाटायची, की हिची मुलं-बाळं कशी होणार हिला? का तर ही एवढी वीक आहे आणि खाणं तर तिचं अगदी चिमणीसारखं होतं म्हणतात. आणि तर लग्न जमणार कसं हे सुद्धा टेन्शन होतं, पण ते आईंच्या कृपेनं जमलं पण म्हणतात. आणि त्याच्यानंतर लग्न झालं. आईला ते सगळ्यांना सारखं वडिलांना पण वाटायचं हिला राहताना प्रॉब्लेम होणार आहे, हे होणार. पण तुम्हाला सांगू म्हणतात, आई सारखं आईंकडे तेच प्रार्थना करायची. पण म्हणतात 4थ्या महिन्यात ती प्रेग्नंट राहिली. म्हणजे लग्न झाल्यानंतर 4थ्या महिन्यात प्रेग्नंट राहिली. काय तर आईला पण प्रॉब्लेम होता. त्यामुळे आईला वाटायचं, की हिला पण मुलं होताना काय प्रॉब्लेम होता. तर ती राहिली पण प्रेग्नंट. आणि मग म्हणतात आईला एवढं आश्चर्य वाटायला लागलं आणि तिनं पण उपासनेचा जोर वाढवला तिकडं. आई पण सारखी प्रार्थना करायची म्हणल्या. श्रीकृष्ण प्रतापचं वाचन हे श्रीकृष्ण प्रतापचं आता हे जवळ-जवळ 8व्या-9व्यांदा आलंय बरं का ह्याच्यामध्ये अनुभवामध्ये. श्रीकृष्ण प्रतापचं वाचन. श्रीकृष्ण प्रतापचं तिनं वाचन सुरू केलं म्हणल्या. आणि तुम्हाला काय सांगू म्हणल्या, आम्हाला विश्वास बसला नाही. तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. काही तिला त्रास झाला नाही आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली तिची आणि मुलगा झाला. आईला इतका प्रचंड आनंद झाला म्हणल्या, प्रचंड आनंद झाले म्हणत होते दादा सॉरी. आणि त्याच्यानंतर सगळं सुरळीत होत गेलं म्हणले. आई खूप चांगल्या रीतीनं म्हणजे आता आधी पर्याय म्हणजे सासूबाईंनी सांगितलंय, काय पर्याय नाही, उगीच करायचं म्हणून करायचं हे जे होतं, तर ते तसं नाही आहे. आता आई फक्त आधार आहेत, आईंचाच आधार आहे. ह्या विश्वासावर आज माझ्या घरात उपासना चालते म्हणतात. आणि माझं पण लग्न झालं म्हणतात. खूप चांगली बायको मला मिळाली. मला पण 2 मुलं झाली. सगळं सेटल झालेलं आहे म्हणतात. काही असं म्हणजे पडलेलं नाही आहे मागं. वडिलांना एक खंत आहे अजून पण, की त्यांचा बिझनेस परत हे झाला नाही. पण काही हरकत नाही म्हणतात. जरी हे झालं नाही तरी पण. पण वडिलांनी जोपर्यंत होत होतं, तोपर्यंत जॉब केला. आत्ता या 2-3 वर्षात मी सांगितलं, की जॉब वगैरे काय करायचं नाही म्हणून आणि उगीच तक्रारी नको परत तब्येतीच्या. शरीर आहे तोपर्यंत व्यवस्थित ठेवा. मग त्यामुळं त्यांनी त्यांचं जॉब बंद केलेलं आहे म्हणतात.
पण ह्या सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेवर घडून आल्या असं म्हणत होते दादा. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.